चिखलगोटण या गावी आणि या गावामध्ये यात्रेनिमित्त असलेला बायना शारदा सातारकर लोकनाट्य तमाशा केंद्र सातारा त्या भूमिकेमध्ये जे काम करणारे जे व्यक्तिमत्व आहे ते आज आपल्या समोर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या कलेबद्दल, त्यांच्या असणाऱ्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि त्यांच्या असणाऱ्या तमाशा कलेबद्दल ह्या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला थोडक्यात परिचय करून द्या. माझं नाव रमेश मारुती कांबळे. माझं मूळचं गाव शिरसवडी, परंतु शिक्षण माझं झालं कटापूर या ठिकाणी आणि आता वास्तव्य आहे ते लिंबगोवे म्हणून गाव आहे सातारजवळ, तिथं माझं वास्तव्य आहे. तुमच्या घरामध्ये कोणी तमाशा कलेमध्ये होतं का? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मुळात आमचं घरानंच तमाशगीर. माझी आई हिराबाई कटापूरकर तमाशात नाचणारी गाणारी, वडील मारुती कांबळे. आमच्या गावचा तमाशाचा फड होता शिरसवडीचा. म्हणजे तुमचा ही कला ही तुमच्या पिढीजात कलावंत म्हटलं तर तुम्हाला वागत चालणार नाही की तुमच्या घरामध्ये तमाशा सुरुवातीला होता. तुमच्या त्या तमाशाचं नाव काय होतं त्यावर? हिराबाई कटापूरकर. कटापूरकर. हिराबाई कटापूर. किती लोकांचा त्या काळाचा तो तमाशा होता? 20-25 लोकांचा संच होता तो. संच होता. हो. म्हणजे त्यामध्ये तुमचे घरातले सर्व व्यक्ती काम त्यामध्ये करत होते? नाही, फक्त आई आणि वडील. त्यावेळेला आम्ही लहान होतो. मग तुम्ही कितव्या वर्षी तुम्ही त्या तमाशामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सामील करून घेतलं? मी इयत्ता 4थीपर्यंत शाळा शिकत आलो कटापूर या मुक्कामी. आणि शाळा शिकत असताना या तमाशा कलेची ओढ मला जास्त नव्हती. आई आणि वडील काय करायचे की एखाद्याला ज्वारीचं पीठ द्यायचं, भाजीपाल्यासाठी पैसे द्यायचे आणि मला शिक्षणासाठी तिथे ठेवलेलं. म्हणजे तुम्हाला त्या काळात शिक्षण घ्यावं असं घरच्यांची इच्छा होती का? घरच्यांची इच्छा होती आणि माझी स्वतःची ओढ होती. मग तमाशा कलेमध्ये कसं काय वळलं? हां, तर शिक्षण घेण्यासाठी इयत्ता 4थीपर्यंत कटापूर या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुढच्या शिक्षण घेण्यासाठी मला असं वाटायचं की आपण मुंबईला राहावं. मुंबईला आमची आजी होती, आमच्या वडिलांची आई. मग आईकडे म्हणजे आजीकडे गेल्याच्यानंतर पुन्हा मी वरळीला मीराबाई हॉस्टेल आहे, त्या मीराबाई हॉस्टेलमध्ये मी राहिलो. आजीला जास्त त्रास द्यायला नको ही एक काळजी, वय झालेलं आईचं आजीचं, तर मग तिला त्रास द्यायला नको. मग मीराबाई हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं आणि मीराबाई हॉस्टेलला मी इयत्ता 10वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर पुन्हा मग थोडंसं जाणीव व्हायला लागली की आपल्या पॉकेट खर्चात पैसे पाहिजे. आई वडील तमाशात काम करत आहेत, ते आपल्याला काही देऊ शकत नाहीत. मग नोकरीच्या मागं कुठेतरी लागलो. मग मला एक नोकरी लागली एका चांगल्या कंपनीत, इंजिनिअरिंग कंपनी होती. तिथं हायड्रोलिक प्रेस बनायच्या. तिथं कामाला लागल्याच्यानंतर पुन्हा 82ला माझं लग्न झालं आणि लग्न झालं त्याच वर्षाला माझी कंपनी बंद पडली. दत्ता सामंतची युनियन होती, त्या युनियनला काही मान्यता नव्हती आणि त्यात आमची कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडल्याच्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी करायचं काय? मग त्यावेळेला हे तुमचे विठ्ठल मामा, प्रल्हाद शिंदे अशा काही गायन पार्ट्या तयार झाल्या होत्या. कव्वालीचे सामने असायचे आणि मग ते बघायला जायचो आम्ही. काय माझ्या जोडीला काही जे काही सहकार्य होते ते आम्ही बघायचं. अजून त्याच्यातून पुन्हा मग या कलेची आवड निर्माण होत गेली. सुरुवातीला असं कोणकोणत्या भूमिका वगैरे तुम्ही करत होता? मग सुरुवातीला माझं गाणं ऐकून शाहीर अमर शेख पार्टीचं शाहीर अमर कलापथक होतं. लालबागला कृष्ण देसाईंच्या तिथं आमची सभा होती त्यांची आणि आमच्या कलापथकाचा कार्यक्रम तिथं होता आणि अमर शेख पार्टीचा मी तिथंच कार्यक्रम होता. माझा आवाज ऐकल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या कलापथकाची याची मला ऑफर केली. म्हणजे तुम्ही त्या कलापथकामध्ये गाणी वगैरे गात होता? हां, गाणं म्हणायचो. स्वराचं ज्ञान होतं आई वडिलांच्याकडून, त्यामुळं स्वर चुकत नव्हता. तालातून कधीतरी जात होतं त्यावेळेला, काही एवढं आपल्याला माहिती नव्हतं त्याचं. मग शाहीर अमर शेख पार्टीत मी गेलो. त्या ठिकाणी केशर जगताप, शेख जैनू चांद, त्यांचे शेजारी राहणारे नामदेव नामांकित कलाकारासोबत तुम्ही काम केलेलं आहे. हो. त्या काळातले ते कलावंत किंवा त्यावरचे घनिष्ठ संबंध तुमचे असतील? अतिशय जवळचे संबंध. मग त्यावेळची जी लोक होती ती कशी होती हो? अतिशय प्रेमळ. एखादा कलावंत घडावा किंवा कलावंत घडला पाहिजे अशी त्यावेळेला एक भावना निर्माण होती मुंबईसारख्या ठिकाणी त्या ग्रुपला. परत कोणकोणत्या तमाशामध्ये काम केलं? नाही, मग परत मी त्या पार्टीमध्ये असताना मग सुबल सरकार, आता जे डान्स मास्टर होते सुबल सरकार आणि सुहास भालेकर, हे आमचं एक रायाचा शेताला कुंपण घाला हे दयाळ घाडेंचं लोकनाट्य होतं. वी आबुवांचं जाऊ तिथं खाऊ काय, पुन्हा अण्णाभाऊ साठेंचं आकलीची गोष्ट, या लोकनाट्याला दिग्दर्शन करण्यासाठी सुहास भालेकर त्या ठिकाणी यायचे आणि मग सुहास भालेकरांची माझी दोस्ती अतिशय जवळची झाली.
त्यांच्या सांगण्यावरून, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं किंवा ते कसे डायलॉग फेकतात त्याच्यामुळं कॉमेडीमध्ये मी विनोदी काम करायला त्या कलापथकात होतो. आणि मग मालेकरांची माझी दोस्ती झाल्यानंतर मग प्रवीण पाटील त्या ठिकाणी फार मोठे दिग्गज कलाकार त्यांची माझी पुन्हा दोस्ती झाली. मग मी माया जाधवच्या ग्रुपला होतो, शाहीर साबळेंच्या ग्रुपला होतो. पण कंपनी बंद पडल्याच्यानंतर पुन्हा या नाटकावर माझं भागना मुंबईसारख्या ठिकाणी. मग असणारी नायगावची खोली विकली काय आणि मग गावाला आलो. मग गावाला आल्याच्यानंतर पुन्हा घरचा तमाशा होताच. तुमचं लग्न किती साल झालं? 82. त्यावेळी तुमची जी मंडळी असतील तर त्यांनी काही विरोध वगैरे केला का? नाही विरोध केला नाही. कारण माझ्या मंडळीचे जे चुलते होते ते शाहीर भोसले म्हणून ते सुद्धा या कला क्षेत्रात होते. त्यामुळे घरच्यांचा विरोध आम्ही बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतीमध्ये की ते असणार जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्या फॅमिलीमध्ये तमाशा म्हटलं की थोडं वेगळं पण लोकांना म्हणजे त्यावेळेला तमाशाकडे इतकं महत्त्व नव्हतं. नाही घरच्यांनी कधी विरोध नाही केला. घरच्यांनी विरोध नाही केला आणि घरचा तमाशाचा फड होता. पुन्हा गावाला आल्याच्यानंतर मुंबईवरून मग त्या तमाशा फडात कालांतरानं मग आईचं निधन झालं. मग आईचं निधन झाल्याच्यानंतर पुन्हा मग कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावरती. मुलं वगैरे काय करतात तुमची? मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. ते काय कलावंत वगैरे म्हणून कले क्षेत्रात वगैरे? त्यांना याच्यातली आवड नाही. म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये तुमचे पाऊल आणि शेवट तुम्हीच या ठिकाणी शेवट. असं काय वाटत नाही की हा वारसा पुढच्या पिढीने चालवा वगैरे असं काय वाटतं कधी? नाही वाटतं ना तसं की आपल्यानंतर आपलं नाव कोणतरी चालवलं पाहिजे. जसं आमच्या आईवडिलांचं नाव आम्ही चालवत आलो त्याप्रमाणे आपले नाव कुठेतरी चालवत गेलं पाहिजे. पण ते आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना जर आवड त्याची नसेल. कसं आहे तुमचा काळ वेगळा होता. आताच्या काळामध्ये बरेच बदल तमाशामध्ये झालेले आहेत. बघणारा जो प्रेक्षक आहे त्याच्याबद्दल दृष्टिकोन सुद्धा त्याचा बदललेला आहे. सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. पण तमाशा पूर्वीच्या काळातले जे असणारे जे काही पिढीचा तमाशा कलावंत आहेत ते तमाशा टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कलाकार या नात्याने बरेच असे कलाकार आता पूर्वीच्या काळामध्ये जे अभिनय करतोय तसे आता कलाकार राहिलेले नाही. नवीन पिढीतले कलाकार म्हणून तरुण पिढी या ठिकाणी या तमाशाकडे येत नाहीये. मग हा तमाशा टिकेल असं वाटतंय का? भविष्यात काही सांगू शकत नाही. कारण आमच्यानंतर जर काही कलाकार घडले किंवा आमच्या समोर जर एखादे कलाकार घडले तर ही लोककला पुढं चालू शकते. नाही तर आता लोककला लोप पावतच चाललेली आहे. तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरुण पिढीचा वेगळा आहे. तमाशाला येतात लोक पण ते कुठले येतात टवाळक्या करणार. तमाशात सध्याच्या ह्या वयाच्या मानानं तुमचं आता वय किती आहे? 67. मग या 67 वयामध्ये सुद्धा तुम्ही एक जे तमाशामध्ये सांदा असतो वगैरे काय किंवा बतावणी वगैरे असते हे उत्कृष्ट भूमिका तुम्ही करता. हे कसं काय शक्य आहे तुम्हाला? नाही हे आई वडिलांकडून मिळालेलं पाडकडूच आहे ना. मग हे सांधे वगैरे हे कसे बसवता वगैरे कसं हे असतं? कसं आहे ऑन द स्पॉट. एक म्हणजे ज्याला आपण हजर जबाबीपणा म्हणतो. समोरचा बोलायची याची रिहर्सल वगैरे काय करता का वगैरे असं? हा काय सांगायची काही गोष्टीची रिहर्सल करावी लागते थोडीफार किंवा पडद्याच्या पाठी मग बसून एकमेकाला सांगावं लागतं की पुढे गेल्याच्या नंतर काही असं बोलायचं आहे मी असं बोलायचं. कधी असा प्रसंग आलाय का तुम्ही बतावणी सादर करायला लागलेला आहे काही तरुण उठलेला आहे ते तुमची बतावणी पहिली बंद करा गाणी लावा असा प्रसंग अनेक ठिकाणी रोज तो अनुभव आम्हाला मिळतोय. त्यावेळेला असं कलाकारांना आता दुःख थोडी खंत वाटते, वाईट वाटतं की आम्ही जे सादर करणार होतो तो कुठेतरी आमचं ऐकलं पाहिजे होतं त्यांनी. पण ते त्यांची ऐकण्याची कॅपॅसिटी नाही. त्यांना गाण्याची आवड आहे आणि ते सांजा बंद करून आम्हाला गाणी चालू करावं लागले. बरेच गावामध्ये आम्ही शूटिंगला जातो बघतो काही जे तमाशा प्रेक्षक आहेत ते कलाकाराला सुद्धा शिव्या वगैरे देतात. हो कलाकाराचा अपमान करतात. तुझं काय असते ते नाटकं बंद कर म्हणतात, पहिला मागं हो म्हणतात. म्हणजे हे कलाकाराबद्दल पूर्वीच्या तमाशामध्ये असणार राजस आहे. आता जे असणाऱ्या गर्दी खूप आहे पण दर्दी लोक म्हणजे दर्दी लोक कुठं नाहीशी झाली. तमाशाबद्दल आवड असणारी जाण असणारी लोक दुर्मिळ झाले. मग ह्याच्यामध्ये एखादा नवीन तमाशा कलावंत आहे त्याला तमाशा काढायचा असेल ह्या दर्दीच्या लोकांमध्ये नसणारमध्ये जर तमाशा टिकवायचा म्हटलं तर टिकू शकेल का हो? नाही टिकणार की. मग हे तुमचं म्युझिकल पार्टी सारखं त्याला चालवावं लागेल. तमाशा म्हणून त्याला करता येणार म्हणजे ढोलकी नसणार नाही. लोकच पावली
त्यामध्ये हलगी नसणार आहे. नसणार. पारंपरिक वाद्यच फक्त जे काही आधुनिक जी काही म्युझिकल वाद्य आहेत, या वाद्यावर नुसती मुलीच नाचवणे. बस म्हणजे आता एक काळभर आहे, अजून एक 10 वर्षांनी मला वाटत नाही की तमाशा राहील. नाही राहणार. त्यामध्ये तमाशाचं स्वरूप फक्त म्युझिक कॅसेट लावणे कॅसेट. आणि त्याच्यावरती मुली नाचवणे, ह्याच्या पलीकडे दुसरं काही जाईल असं वाटत नाही. कारण का आता इथून पुढं तमाशाचे ढोलकी वाजवणारे ढोलकीवाले राहिले नाहीत, हलगी वाजवणारा हलगीवाला राहिला नाही, सुरत्या राहिला नाही, गणगोळण म्हणणारी बाई नाही राहिली. इथून पुढं काय निर्माण होणार आहे? म्हणजे कलाकार हा देशोधडीला लागणार आहे हे आधुनिक पिढी पाहून. हो बरोबर आहे. परंतु काही तमाशामध्ये आम्ही असे पाहिलेले आहेत की त्यामध्ये असे बरेच तमाशे आहेत की त्यांनी अजून त्यांचा पारंपरिक बाज जपला आहे, जपलाय. ते जपण्याचा प्रयत्न करताय आणि अजूनही ते जपतायत. जपता येतं. असे बरेच नामांकित तमाशे आहेत की त्या तमाशामध्ये आजही तुम्हाला हलगी पाहायला मिळेल, हो. आजही तुम्हाला गणगवळण, बतावणी, सर्व गोष्टी, बघायला मिळतं. रंगबाजी असेल, वगनाट्य असेल, बरोबर आहे. शिल्कार असेल, त्यानंतर शेवटचं असणार जी काही भैरवी असेल किंवा जो समारोप असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतील. हो हो हो. आणि त्या पद्धतीचे कलाकार आणि सुद्धा तसे ऐकणारे सुद्धा काय आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये असे एक गाव आहे की त्या गावामध्ये ॲट ए टाइम एका वेळी 2 तमाशा समोर समोर लावले जातात, बर बर बर. हा. आणि तिथं खरी कलाकाराची चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न उत्तर. आणि ते महाराष्ट्रातलं असं गाव आहे की सांगली जिल्ह्यातील गव्हाण असं एक गाव आहे. गव्हाण. त्या गव्हाण गावामध्ये बरोबर. 2 तमाशे समोर समोर लावले जातात. बरोबर आहे, बरोबर. सकाळी तमाशा म्हणजे रात्री 12 वाजता तमाशा सुरू झाला हो. तर दुसऱ्या दिवशीच्या 8 वाजेपर्यंत या ठिकाणी तमाशा असतो. होतो होतो. आताच्या रेकॉर्डनुसार जर बघितलं तर ती त्या गावाची असणारी कलेबद्दल त्याची नोंद गिनीज बुक मध्ये सुद्धा होऊ शकते. होऊ शकते. म्हणजे इतका वेळ तमाशा कुठंही महाराष्ट्रात एवढा वेळ तमाशा चालत नाही, नाहीत. नाही. ॲट ए टाइम 2 तमाशे या ठिकाणी सुरू राहतात. हो बरोबर आहे. एकाचं गवळण झाली की दुसऱ्याची गवळण, वगनाट्य, सगळ्या गोष्टी होतात. होतात होतात. म्हणजे अशी काही गावं आहेत हो. की जे तमाशासाठी कलेला प्रोत्साहन देणारी आहेत. आहेत. अशी काही तुमच्या ह्याच्यामध्ये अशी गावं आहेत का की तुम्हाला आहेत, की आहेत. तिथे गेल्यानंतर मान सन्मान मिळतो असं? आहेत. तशी भोर तालुक्यात काही गाव आहेत. तुमच्या महाबळेश्वरच्या तिकडं प्रतापगड या बाजूला जी काही गावं आहेत कोकणातली, ती गावं अगदी मन चित्त ठेवून एका ठिकाणी तमाशा ऐकतात. ते कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही, आणि जो विरोध करत असेल तर त्याला शांत बसायला सांगतात. तुमच्या मते कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला? आणि जीवन हेच माझं कला आहे. हे कलेला वाहूनच दिलंय मी जीवन. काय मी मंगला बनसोडेमध्ये 9 वर्ष काम केलं. पुन्हा तुकाराम खेडकर, पांडुरंग माधव या तमाशातून कामं केली. म्हणजे आमचा फड बंद झाल्याच्यानंतर मंगला मनसुडे तमाशामध्ये किती साली काम केलं? 2002 पासून मी तिथं जॉईंट होतो. 2002 पासून 7 वर्ष. काय काय त्या तमाशामध्ये तुम्ही मी केलं? त्या मला जेव्हा आर्यल बनसोड्याने जेव्हा त्या फडात ठरवलं तेव्हा पार्टी काम म्हणजे वगनाट्यात काम करण्यासाठी ठरवलं. तुम्ही कुठली कुठली वगनाट्य केले त्या काळामध्ये? त्यावेळेला मी त्यांचं ते लग्नाआधी कुंकू पुसलं. पुन्हा तुमचा ते नागेवाडी म्हणून एक आहे त्यांचं एक वगनाट्य, अशा तऱ्हेकी ठार करा, पुन्हा शेवटची साडी, अशी बरेच वगनाट्य केली. का तुमची कराडची कोराड या वगनाट्याचे काम. त्यांचं असणारं कृष्णाकाठचा फरारी अर्थात सख्या धनगर हे वगनाट्य त्या काळामध्ये तुम्ही त्यामध्ये काही काम वगैरे काय करायला मिळालं होतं का? हो हो हो. शिवाची जी बहीण असते त्या बहिणीच्या वडिला पंढरपूरच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर जी शिवाची बहीण असते तिला एक पैलवान पाहतो, बरोबर. आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि ते कुठेतरी भावाला खटकतं. बरोबर आहे. आणि ती जी बहिणीची भूमिका केलेली आहे ती मुलगी आठवते, कुणी भूमिका केली असं मला आठवतंय का? ती मंगला बनसोडेमध्ये जे भारती नारायणगावकर होते म्हणजे मंगलताईची बहीण, हा. ते बहिणीची मुलगी लक्ष्मी म्हणून तिनं ते काम करत होती आणि तिच्या वडिलाचं काम मी करत होतो. मंगला बनसोडे यांची बरीच वगनाट्य त्या काळामध्ये खूप गाजले. हो हो. त्यामध्ये त्यांचे असते लग्नाआधी कुंकू पुसला असेल, त्यानंतर त्यांचा बापीगुरु वाटेगावकर असेल, विष्णू बाळा असेल, बरेच म्हणजे त्या काळामध्ये सत्य घटनेवरती वगनाट्य करणारे खरं आहे. ती एक ते पार्टी त्यावेळेचं ते असेल. एकमेव. त्यामध्ये नामांकित कलाकार या ठिकाणी काम करून गेलेले आहेत. त्या फडात गेल्याच्या नंतर आतंबरताचं शिरवणकर यांच्यासारख्या सरदाराची माझी भेट झाली. मी मावशीचं काम करायला तिथं अगदी म्हणजे मला तिथं ठेवलं होतं वगनाट्यासाठी, पण कोणीतरी सांगितलं अजून एक कलाकार तुम्हाला आठवत आहे का की शेखलाल पटेल नावाचा एक सोंगाड्या त्यांच्या तमाशामध्ये होता, होता होता. आणि बापूवीर वगनाट्यामध्ये असणारे जे काही आतांबर तात्या यांच्या बरोबर हो. एशा केशाची भूमिका ते ते करत करत होते. होती. बरोबर आहे. आणि त्यामध्ये आहे नितीन बनसोडे आणि शेखलाल शेखलाल पटेल. दोघं काम करतात. त्याच्या काय तुम्हाला सांगायचं आहे का? हां, आता तंबूच्या तमाशाला काय आता वयामानाप्रमाणे जमत नाही, त्यामुळे तंबूचा तमाशाचा बंद केलाय. पण मी तानाजी भोसले वाघेरीकर किंवा आमच्या इकडचे ते सातारच्यात एक पार्टी आहे आमची दूध बहीण, म्हणजे एका आईला आम्ही दूध केलं अशी माझी बहीण
बायना शारदा सातारकर यांच्या तमाशात फडात मी आता आहे. मी काही वगनाट्य लिहिलेले आहेत, काही सांजे लिहिलेले आहेत काय, आणि आज त्या बायना शारदा सातारकर या लोकनाट्य तमाशा मंडळात मी काम करतो. कॉमेडी काम करतो, विलनचं काम करतो, मावशीचं काम करतो काय. मुंबईची केळेवाली या कॅसेटला सुद्धा मी मावशीचंच काम केलेलं आहे. आणि आज माझ्या जोडले असणारे राज्य पुरस्कार आवळे मास्तर, आज आवळे मास्तर माझ्या जोडले आहेत. योगेश जगताप म्हणून आहेत काय, पुन्हा तुमचे कुमार गायकवाड म्हणून आहेत, बापू जाधव आहेत. असे अनेक कलावंत माझ्याबरोबर काम करतात. मिळून मिसळून एकमेकाला आम्ही सांभाळून घेत असतो. कुठलं एखादं काय सुचलं तर एकमेकाला आम्ही सांगत असतो. आणि त्या 2 बहिणी आहेत, हे कलावंतांच्यावर प्रेम करतात, त्यांच्या कलेवर प्रेम करतात. कलावंत जेवलाच नसेल तर त्याला जेवायला उठवला पाहिजे. आणि याच्यात मुळात ह्या तमाशा फडात एक अभिमानाची गोष्ट आहे की कुणीही व्यसनी नाही. आम्ही बरेच फड मालक म्हणतो बघितलेत, पाहिलेत, तमाशाला जपणारे सुद्धा कला म्हणजे तमाशा मालक पाहिलेत. हो हो काही ठिकाणी एखादा व्यसनी असेल तर त्याला लात मारून बाहेर काढणारे सुद्धा मालक पाहिले आहेत. आहेत. म्हणजे सर्वशी ही जबाबदारी मालकाची म्हणजे एक तारेवरी कसरत आहे. तारेवरची कसरत आहे. कारण त्याला पैसे देण्यापासून त्याच्याकडून काम करून घेण्यापर्यंत बरोबर आणि ते पैसे वसूल करण्यापर्यंत आणि काही तारखा मिळत न मिळत कार्यक्रम ऊन वारा पाऊस याच्यामध्ये सगळं तोंड देऊन हो हो कलाकार जगवण्यासाठी सुद्धा काही असे तमाशा मालक आहेत. आहेत आणि आहेत. त्यामध्ये तुम्ही असा उल्लेख केला की बायना शारदा सातारकर लोकनाट्य तमाशा हो, हो. याचे मालक सर्वशी तुम्हाला खूप मदत करतात कला. आणि हा तमाशा आणि या तमाशामध्ये सर्व कलाकार या ठिकाणी कोणी व्यसनी नाही नाही, आहे, नाही, नाही. ही फार कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्याला जागरण झालं असेल आणि तो जर झोपला असेल गाडीत तर त्या कलावंताला जेवायला उठवण्यापासून त्याला चूळ भरायला पाणी बिणी देण्यापासून ह्या 2 बहिणी करत असतात. खूप बऱ्याच चांगल्या गोष्टी तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. तर तो काळ हा फार सुवर्ण काळ असं म्हणावा लागेल. हो खरंय खरंय. त्यावेळी मानधन वगैरे किती मिळत होतं काय वगैरे? त्यावेळेला काही पगार एवढे तंबुलं मिळत नव्हतं, कमी मानधन होतं. पण त्यात समाधान वाटायचं की आपली कला ऐकून घेणारे प्रेक्षक भेटतात. आता तमाशा कलावंत म्हणून तुम्ही एक आनंदी आहात का कुठेतरी खंत आहे ह्या तमाशात दुःख आलं आहे. नसतं तर काहीतरी वेगळं झालं असतं? दुःख आहे हं? की आता 67 वर्षाचं वय होत आलं पण अजूनपर्यंत सरकार दरबारी आमची काही नोंद अजून कुणी घेतली नाही किंवा आमची व्यथाही कुणी ऐकून घेतली नाही. ही काय मोठी सांगावंसं वाटतंय सरकारला किंवा सरकारनं काय करावंसं वाटतं? नाही सरकारला म्हणजे आता कसं आहे, असे आमच्यासारखे वयोवृद्ध कलावंत आहेत जे उपेक्षित आहेत, जे आई वडिलांची परंपरा, आई वडील तमाशगीर असून त्यांची परंपरा पुढे चालवत गेली, अशा लोकांची कुठेतरी पुरस्कारासाठी निवड करावी किंवा त्यांना एखादा पुरस्कार द्यावा, मरते समय त्यांना कुठेतरी आनंद मिळावा, अशी आमची त्यांना विनंती आहे. खूप काही गोष्टी तुमच्याकडे जाणून घेतल्या. तुमचं असणारं तमाशा कलेवरचं प्रेम, तुमच्यामध्ये असणारी तमाशा कला असणारी उपेक्षा असेल, तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही मागणी असेल ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या आमच्या चॅनलतर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य असेल, तुमची फॅमिली असेल, सर्व तुमचं यथोयोग्य किंवा सर्व गोष्टी तुमच्या हातून चांगल्या होत जावो अशा आम्ही हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार.